ओके, नेक्स्ट पॉइंट आहे डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. Disaster may be minor or major, short time or long time. It should be overcome and effective disaster management is necessary for it. ठीक आहे. आपत्ती पहा लहान असेल किंवा मोठी असेल, थोड्या कालावधीसाठी असेल किंवा जास्त कालावधीसाठी असेल. जर आपल्याला त्याच्यावरती मात करायची असेल तर त्यासाठी अतिशय प्रभावीपणे आणि परिणामकारक असं आपत्ती व्यवस्थापन गरजेचं आहे. देर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट अँड पब्लिक पार्टिसिपेशन. ठीक आहे. तर पहा, आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसहभाग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. पहा, डिझास्टर मॅनेजमेंट इज आयदर प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर और मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट और ॲटलिस्ट अचीव द ॲबिलिटीज टू फेस इट. ठीक आहे. तर बघा, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ते थोडक्यात सांगितलेलं आहे. एक तर आपल्याला आपत्तीला तोंड द्यायचं आहे किंवा त्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे पाहायचं आहे आणि शक्यतो तर आपत्ती टाळायचीच आहे. ठीक आहे. किंवा जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर किती लवकर त्याच्यावरती आपण मात करू शकतो अशा पद्धतीनं तयारी करायची आहे. डिझास्टर इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. इन फॅक्ट इट इज ॲक्सिडंट. व्हॉट शॅल वी डू इन सच अ सिच्युएशन? हाऊ कॅन वी प्रोटेक्ट आवर सेल्फ, आवर बिलॉंगिंग्स अँड ॲनिमल्स. ठीक आहे. तर बघा, एखादी आपत्ती कशी आहे तर अतिशय जलद गतीनं घडून येणारी प्रक्रिया आहे किंवा आपण त्याला अपघात असं सुद्धा म्हणूया. आणि अशा वेळेस आपण काय करावं, स्वतःचं असेल किंवा स्वतःच्या मालमत्तेचं असेल, प्राण्यांचं असेल, कशा पद्धतीने संरक्षण करायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. In case of disaster management, there should be an attempt to minimize the losses. Disasters are never planned, but losses due to it can be prevented in a planned manner. ठीक आहे. तर बघा, आपत्ती निश्चित नसते, पण आपण जर त्या ठिकाणी त्याचा सामना करण्यासाठी योजनाबद्ध कृती केली, प्रयत्न केले तर त्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला टाळता येऊ शकतात. ठीक आहे. तर बघा, डिझास्टर मॅनेजमेंटचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत. तर पहिला आहे पहा, डिस्पोजल ऑफ ह्युमन लाईफ सफर्ड बाय ह्युमन बिंग ड्युरिंग द क्लॅमिटी अँड रिलीज ऑफ द पीपल. ठीक आहे. तर पहा, आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर. ठीक आहे. तर पहा, काय करायचं आपल्याला, आपत्तीग्रस्तांना ज्या काही आवश्यक जीवनवस्तू आहे त्याचा योग्य पद्धतीने पुरवठा करायचा आहे आणि त्याची जी काय तीव्रता आहे किंवा ते जे दुःख आहे ते दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. द रिस्टोर द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग रिकन्सोलेशन इन डिझास्टर. आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. रिहॅबिटंट डिझास्टर विक्टम, आपत्तीग्रस्ताचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे. कन्सिडरिंग प्रोटेक्टिव्ह मेजर इन डिझास्टर, सच ए डिझास्टर विल नॉट रीच इन फ्युचर अँड स्लोप टेक केअर टू रिड्यूस देअर इंटेन्सिटी. ठीक आहे. तर पहा, आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्य काळात अशा आपत्तीची झळ पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह आहेत पहा डिझास्टर मॅनेजमेंटचे. तर या ठिकाणी आणखीन काय माहिती दिलेली आहे पहा. मग डिझास्टर मॅनेजमेंट इज अचिव्हिंग और टाइम टू टाइम इम्प्रूव्हिंग द ॲबिलिटी टू फेस द डिझास्टर थ्रू सायंटिफिक अँड केअरफुल ऑब्झर्वेशन अँड अनालिसिस ऑफ डाटा. ठीक आहे. तर बघा, आपत्ती व्यवस्थापनामध्ये काय केलं जातं तर जी काय माहिती आहे तिचं विश्लेषण केलं जातं शास्त्रीय पद्धतीनं, अगदी काटेकोर निरीक्षणाने. ठीक आहे. आणि आपत्तीला सामोरं जाण्याची क्षमता जी आहे ती वाढवली जाते. काय केलं जातं बघा ह्याच्यामध्ये, मग फॉर एक्झाम्पल प्रिपेअरिंग द ॲक्शन प्लॅन थ्रू स्टडी ऑफ व्हेरियस अस्पेक्ट लाईक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, रिहॅबिलिटेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड एक्झिक्युटिंग दॅट प्लॅन इज नथिंग बट द डिझास्टर मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर. पहा, तर याच्यामध्ये काय होतं, आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून कृती आराखडा तयार केला जातो.
डिझास्टर मॅनेजमेंट कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. ठीक आहे, तर बघा हे जे काय आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचं 2 भागामध्ये विभागणी करता येईल आणि ज्या ज्या गोष्टी आपण आता बोललो त्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी जी आहे ती डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये केली जाते. काय आहेत पहा मग त्या 2 गोष्टी. तर प्री डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपण आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणतो किंवा पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन. आधी आपण या बाजूस पाहूया. दिस इन्क्लूड द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस एनी टाईप ऑफ डिझास्टर फॉर दॅट पर्पज. ठीक आहे, तर बघा इथं काय केलं जातं, जो काही डिझास्टर आहे त्याला तोंड देण्यासाठी योग्य पद्धतीनं पूर्वतयारी केली जाते. ज्याच्यामध्ये काय काय आहे पहा मग. आयडेंटिफाईंग द प्रो डिझास्टर एरियाज, म्हणजे बघा ज्या भागामध्ये समस्या निर्माण होणार आहेत त्या तो भूभाग जो आहे तो पाहिला जातो. कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर अँड प्रोबेबल साईट ऑफ डिझास्टर थ्रू प्रिडक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप अँड हझार्ड मॅप रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीचे नकाशे जे आहेत ते तयार केले जातात आणि कुठल्या कुठल्या भागांना हानी पोचणार आहे किंवा त्या ठिकाणी काय तीव्रता असेल याची माहिती घेतली जाते. गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे, तर एका विशिष्ट पद्धतीचं प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी दिलं जातं. इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट अमॉंग द जनरल पब्लिक थ्रू ट्रेनिंग प्रोग्राम्स, मास मीडिया एटसेट्रा. ठीक आहे, तर बघा ह्या ज्या काही आपत्ती आहेत त्याच्याबद्दल लोकांमध्ये म्हणजेच जागृती निर्माण केली जाते. त्यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन केलं जातं. जी काही प्रसार माध्यम आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. तर दुसरा भाग जो आहे तो आहे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, ज्याला आपण आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन असं सुद्धा म्हणतो. पहिला भाग काय पहा. प्रोव्हाइडिंग ऑल टाइप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू विक्टीम ऑफ अ डिझास्टर. ठीक आहे, तर बघा आपत्तीनंतर त्या ठिकाणी जो व्यक्ती आहे त्याला प्राथमिक स्वरूपातली सर्व मदत जी आहे ती पुरवली जाते. पार्टिसिपेशन ऑफ प्रेफरेबली लोकल पीपल सेव्ड फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग द हेल्प टू विक्टम. ठीक आहे, तर बघा त्या ठिकाणी जे काही आपत्तीतून वाचलेले लोक आहेत त्यांच्याद्वारेच मदत जी आहे ती उभा करण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, कारण त्या लोकांना त्या ठिकाणची परिस्थितीचं योग्य माहिती असते. क्विक इस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर. डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर नीड डिफरंट टाइप्स ऑफ कंट्रोल सेंटर. ठीक आहे, तर बघा घटना घडून गेल्यानंतर अजिबात वेळ न घालवता नियंत्रण कक्ष जे आहे ते तयार केलं पाहिजे आणि ज्या प्रकारची आपत्ती आहे त्या पद्धतीचं नियंत्रण कक्ष तयार केलं पाहिजे. कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्ड फ्रॉम कंट्रोल सेंटर, डिलिव्हरिंग द मटेरियल टू विक्टिम्स अँड कंटिन्युअस रिव्ह्यू ऑफ द हेल्प. ठीक आहे, तर बघा नियंत्रण केंद्रामार्फत जी काय मदत आली आहे तिचं वर्गीकरण करणे, गरजू लोकांपर्यंत ती पोहोचवणे आणि ती पोहोचली का नाही याचा सतत आढावा घेणे. बिईंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेस्क्यू. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी ज्या लोकांना अडचणी आहेत त्यांना मदत करण्यासाठी सदैव तयार राहिलं पाहिजे, अगदी 24 तास. ठीक आहे, तर पहा नेक्स्ट पॉइंट आहे. ऑब्झर्व द डिझास्टर सायकल गिव्हन बिलो अँड एक्सप्लेन इच आस्पेक्ट ऑफ द डिझास्टर ऑफ अर्थक्वेक. ठीक आहे, तर खाली आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये नियोजन चक्र कशा पद्धतीने काम करेल आणि त्यासाठी आपल्याला भूकंप ह्या आपत्तीचा विचार करायचा आहे. ठीक आहे, तर बघा सुरुवातीला आपण प्रिपरेशन म्हणतोय. प्लॅन इज प्रिपेअर्ड टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन डिझास्टर इफ ऑकर्स. ठीक आहे, तर बघा एखाद्या आपत्तीमध्ये कमीत कमी जीवितहानी कशा पद्धतीने होईल. ठीक आहे, तर याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, आणि त्यासाठी खूप सारी तयारी सुद्धा करावी लागेल. आता आपण भूकंपाबद्दल बोलतोय तर आपल्याकडं टॉर्च असायला हवी, पिण्याचं पाणी असायला हवं. ठीक आहे, किंवा डोक्याचं संरक्षण करण्यासाठी हेल्मेट असायला हवं, टॉर्च असायला हवी. मोबाईल साठी काय म्हणूया आपण चार्जिंग करण्यासाठी आपण काही सुविधा जी आहे ती करू शकतो. सोलार लॅम्प जो आहे तो ठेवता येईल. ठीक आहे, किंवा ड्रायफ्रूट जे आहे ते सुद्धा आपल्याला ठेवता येतील, आपत्तीमध्ये उपयोग येतील म्हणून. ठीक आहे, किंवा दुसरं आहे पहा रिडम्शन. प्लॅन फॉर मिनिमायझिंग द डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री.
आपत्तीचा लोकांवर किंवा देशावर कमीत कमी परिणाम कसा होईल या कृतीचा विचार केला जातो. ठीक आहे. तर कधी शक्य आहे पहा, पटकन त्या लोकांना त्या क्षेत्रापासून बाजूला नेणे, त्यांना मदत पोहोचवणे. Preparedness, a plan to check out so as to get the quick response from general public and administration. ठीक आहे. तर बघा, अशा परिस्थितीमध्ये तिथं जे असणारे जे काही सामान्य नागरिक आहेत किंवा जे शासन आहे त्याचं पटकन प्रतिसाद मिळायला हवा. ठीक आहे. म्हणजे पहा, आता भूकंपाबद्दल बोलतो आपण, तर त्या ठिकाणी इमारती वगैरे कोसळू शकतात. तर त्यावेळेस लगेच हे जे काही डेब्रिज आहेत ते क्लिअर करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जे अडकलेले लोक आहेत त्यांना रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा करावं लागेल. इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, इंटेन्सिटी ऑफ व्हेरियस आस्पेक्ट ऑफ डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यूड. ठीक आहे. तर बघा, एखाद्या आपत्ती संबंधित जे काही घटक आहेत किंवा त्याची जी काही तीव्रता आहे, तर या सर्व गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे. Response to the disaster is to be given immediately after the incident. This factor is followed by the disaster strike in this cycle. ठीक आहे. तर बघा, त्या ठिकाणी तर आपत्तीजनक परिस्थिती आहे तर लगेच मदत जी आहे ती पोहोचवली पाहिजे. ठीक आहे. तर रिसर्जन्स इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर्स अँड नॅशनल प्रोग्रेस. Resurgence is a stage used for the welfare and rehabilitation of the nation. ठीक आहे. तर बघा, रिसर्जन्स म्हणजे पुनरुत्थापन आहे. तर बघा, हा जो टप्पा आहे तो राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अतिशय महत्वाचा आहे, कारण जेवढ्या लवकर त्या ठिकाणीचे काय आपत्तीमध्ये सापडलेले लोक आहेत त्यांचं पुनर्वसन होईल तेवढं ते राष्ट्राच्या हिताने चांगलं असेल. पहा, restoration, this is an important link between measures after the disaster and national development. This step is useful the progress of nation and rehabilitation. ठीक आहे. तर बघा, हा सुद्धा अगदी खूप महत्वाचा टप्पा आहे. लोकांचं पुनर्वसन सुद्धा होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि प्रिपरेशन बद्दल तर आपण सुरुवातीलाच बोललो. ओके. देन नेक्स्ट पॉइंट आहे पहा, which factors will you consider while designing the pre-disaster management plan for your school or home? Prepare a survey report with the help of your teacher. ठीक आहे. बघा, एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर तुमच्या शाळेमध्ये किंवा घरांमध्ये एखादी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकाल पहा. ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, द अवॉइडन्स ऑफ नॅचरल डिझास्टर इज इम्पॉसिबल, लॉस आउट ऑफ इट कॅन बी मिनिमाइज्ड. ठीक आहे. तर बघा, एखादी नैसर्गिक आपत्ती आपण टाळू शकत नाही, पण त्यापासून होणारे जे काही नुकसान आहे ते सुद्धा आपण कमी करू शकतो. हावेवर मॅनमेड डिझास्टर कॅन बी अवॉइडेड. हेल्पिंग इच अदर इन द क्रायसिस ऑफ डिझास्टर आर इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. तर बघा, मानवनिर्मित आपत्ती ज्या आहेत आपण टाळू शकतो आणि अशा आपत्तीच्या काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.